मला एक गोष्ट माहिती बरं का, की संडे जेव्हा रविवार असतो रविवार दिवशी अंघोळ करायची नसते. आता मी अशी गोष्ट का म्हणतोय, माझे मॅक्सिमम जेव्हा हे दर रविवारी मला ठरलेलं असतं की रविवारचा दिवस हा फक्त एन्जॉय करायचा दिवस असतो. बाकी कुठल्याही प्रकारचं काम रविवारच्या दिवशी करायचं नाही. रविवारच्या दिवशी फक्त दिवसभर इंस्टाग्राम बघायचं, त्याच्यानंतर यूट्यूब स्क्रोल करायचं, त्याच्यानंतर झोपायचं, फक्त खायचं प्यायचं झोपायचं. जेव्हा मी सुट्ट्या लागतात ना, म्हणजे उन्हाळ्या सुट्ट्या म्हणा, अशा सुट्ट्या म्हणा, दिवाळी सुट्ट्या म्हणा, तेव्हा मला फक्त एकच गोष्ट करायला आवडते, झोपायला आवडते यार. झोपायला इतकं आवडतं खरं म्हटलं तर दरवेळेस. आणि आज आता कालची गोष्ट, शनिवारी सुट्टी होती आम्हाला, आषाढी एकादशीची रविवारी सुट्टी होती बरं का, रविवार सुट्टी असं मला. आणि त्या शनिवारी मी जे एन्जॉय करायला स्टार्ट केलं ना, सकाळी एकदम 3:30 4ला उठलं बरं, पहाटे झोप लागत नव्हते. किती वेळ इंस्टाग्राम यूज केला बरं का, इंस्टाग्राम यूज केला. सकाळी मम्मी लवकर उठवलं 5-6 वाजता, 5-6 वाजता लवकर उठून दिलं मम्मीला. मग म्हटलं मला भूक लागली, म्हटलं मम्मी चहा करून दिला, चहाबरोबर बिस्किट खाल्लं. त्याच्यानंतर सगळं झालं. 6-7 वाजेपर्यंत परत लॅपटॉपवर टाईमपास केला आणि त्याच्यानंतर परत झोपून घेतलं, लॅपटॉपवर गेम खेळून परत झोपून घेतलं बरं. 7ला सकाळी 7ला परत झोपून घेतलं. 7ला झोपलं, सकाळी दुपारी 12 वाजता उठलं बरं. दुपारी 12 वाजता उठलं. दुपारी 12 वाजता उठल्यानंतर थोडं वेळ जेवण खाऊन केलं, ब्रश केलं आणि जेवण खाऊन केलं बरं का, परत झोपून घेतलं. असं 3-4 वाजेपर्यंत केलं बरं का. त्याच्यानंतर उठलो. त्याच्यानंतर कळलं की आपण दिवस खूप एन्जॉय केला म्हटलं. याला म्हणतं दिवस एन्जॉय करणं, की सुट्टी जेव्हा राहते ना, सुट्टी दिवस असा एन्जॉय करायचं असतं यार. त्याच्यात जे सुख मिळतं मला मला अजून मिळतं इतकं सुख वाटतं खरं म्हटलं तर. आणि ते झालं संध्याकाळचे 4 वाजून गेले बरं का. झोपून झाल्यानंतर का 4 वाजता परत चहा पाणी नाश्ता केला, ब्रश केल्यानंतर परत चहा पाणी नाश्ता केला. आणि त्याच्यानंतर मग पुढच्या वेळेस असं वाटलं परत झोपून घेऊ, पण नाही झोपलं त्यावेळेस. मोबाईल काढा, इंस्टाग्राम वापरत बसलो, परत लॅपटॉप यूज करत बसलो, किती वेळ लॅपटॉपवर गेम खेळत बसलो मला. आणि ते झालं. त्याच्यानंतर मग 7-8 वाजले, जेवण खाऊन करून घेतलं परत एकदा. त्याच्यानंतर काय केलं, परत झोपून घेतलं. असा शनिवार आणि रविवार दिवस घालवला बरं का. संडे, आता हा शनिवार दिवस जसा घालवला मी, सुट्टी होती म्हणून, तसं सेम मी रविवार पण केलं बरं का. सेम मी रविवार पण केलं. आणि दररोज कधी सुट्टी आली का मला माहिती असं सुट्टी दिवशी काय करायचं, आंघोळ करायची नाही. सुट्टी दिवशी मी कधी आंघोळ करत नाही बरं का, मी गोष्टी कबूल करतो. त्याच्यानंतर पुढची गोष्ट करायची, दिवसभर एन्जॉय करायचं होतं. काम वगैरे असतं ना, ते फक्त जिथली कामं असतील तिथली कामाची मिटून टाकायची. संडेला मी कुठलंच काम करत नाही खरं म्हटलं तर, कुठलंच काम नाही करायचं. संडे हा दिवस पूर्णपणे एन्जॉय करायचा. एकदा का शनिवारी सुट्टी होती आषाढी एकादशीची आणि रविवारी सुट्टी होती, 2 दिवस सुट्ट्या भेटल्या. त्याच्यात जेव्हा दिवाळीची सुट्टी असतं म्हणा, त्याच्यानंतर दिवस सुट्ट्याच्या दिवशी तो सगळे बाहेर फटाके फोडत राहतं, कोणी काय करतात बरं का. पण मला फटाके फोडायला आवडते. मला एकच गोष्ट आवडते, म्हणजे झोपायला आवडतं. झोपायला म्हणा की घरात जे फराळ केला असेल तो खायचा फक्त आणि झोपून घ्यायचं बस. आणि घरात बसून मस्त बाहेर वट्ट्यावर खुर्ची टाकायची आणि लोक जे फटाके फोडतात ते फक्त एन्जॉय करायचे. हातात काही खायचं प्यायचं घेऊन घ्यायचं आणि ती लोक एन्जॉय जे करतात लोक फक्त एन्जॉय करायचं. उन्हाळ्याच्या दिवशी, उन्हाळ्यामध्ये प्रत्येक माणूस कुठे मामाच्या गावाला जाणार, याच्या काकाच्या गावाला जाणार, काही करणार बरोबर, फिरायला जाणार नाही. मी तसं करत नाही बरं का. उन्हाळ्यामध्ये काय करायचं, सिम्पल तेच जे माझं डेली रुटीन, लॅपटॉपवर गेम खेळायचा, इंस्टाग्राम चालवायच्या, त्याच्यानंतर हे ते कॉन्टेंट तयार करायचं, यूट्यूबवर इंस्टावर कॉन्टेंट तयार करायचं, खूपशा गोष्टी करायच्या ज्याच्याने मला आनंद मिळणार खरं म्हटलं तर. या गोष्टीमध्ये मला आनंद मिळतो म्हणून तो करण्याची खरं म्हटलं तर. ते झाल्यानंतर पुढची गोष्ट काय करायच्या, रेस्टॉरंटमध्ये नवीन रेस्टॉरंटमध्ये जायचं, तिथून ब्लॉग तयार करायचे, तिथून नवीन त्यांचे ॲडव्हर्टाइजमेंटचे व्हिडिओज तयार करायचे. आणि तिथून पण पे आउट निघतो, तिथून पण थोडंफार हे. स्टार्टिंगला जेव्हा मी कॉन्टेंट क्रिएशन स्टार्ट केलं तेव्हापासून मी याची हॉटेलचे पण व्हिडिओज तयार करायचे बरं का. एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, तिथलं काय झालं काय नाही, तिथली सगळी गोष्ट वगैरे, म्हणजे त्या हॉटेलचे पण थोडीफार ॲडव्हर्टाइजमेंट होऊन जायची, मग आपण खायला प्यायला मिळून जायचं बरं का. असं करत पुढे गेलो मी. आणि मी इथं म्हणतोय, एंड ऑफ द स्टोरी, संडे हा साजरा केला पाहिजे. याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं काम नाही, कुठल्या प्रकारचं टेन्शन नाही, कुठल्या सगळ्या प्रकारची उत्तम मजा. मला एवढी गोष्ट माहिती, लास्ट शनिवारी रविवारी ही 2 दिवस मी खूप एन्जॉय केले आज. म्हणजे दिवसभर झोपलो असं, कंटिन्यू झोपलो असं, मी तर मान्य करतो. दिवसभर गाडीवर फक्त लोळलं होतं, कुठल्याही प्रकारचं काम नाही केलं, फक्त जेवण खाऊन झोप, जेवण खाऊन झोप, जेवण खाऊन झोप, दॅट्स इट. असं लाईफ पाहिजे. आणि असं आयुष्य जर मला कायमस्वरूपी भेटलं ना, म्हणजे एका साईडने समजा फक्त एकच टेन्शन असते, पैशाचं टेन्शन असते, मान्य आहे. आपल्याला म्हणून काम करावं म्हणून आपल्याला आपली सॅलरी मिळते. पण जरी ही गोष्ट जर माझ्या आयुष्यात पूर्ण झाली ना, की मी झोपतोय तरी मी, म्हणजे उदाहरण मला काम पाहिजे, पण काम किती वेळ पाहिजे मला, काम जसं सगळं असते माझं काम, मला फक्त दिवसातून 1 तास पाहिजे, 1 तासापेक्षा कमी पाहिजे खरं म्हटलं तर. 1 तास म्हणजे उदाहरणार्थ मी एक व्हिडिओ तयार करतो यूट्यूबवर माझा, आणि इंस्टाग्रामवर यूट्यूबवर अपलोड करतोय, आणि तो एडिट करून अपलोड करतोय म्हणा, किंवा 10-15 मिनिटं दिवसातून काम करतोय, किंवा 1 तास काम करतो, बस झालं. त्याच्यानं झोपून घ्यायचं, त्याच्यानं जेवण खाऊन करायचं, बस असं आयुष्य पाहिजे मला. पण असं प्रॉब्लेम काय नाही, काय होतं, हे असं आयुष्याला मिळत नाही यार.
खूप सारे प्रयत्न करतोय मी खरं म्हणजे यूट्यूबवर इंस्टावर फेमस व्हायचा, पण असं पण होत नाही सक्सेस. एकदा का ती झालं ना यार, माझी आयुष्यात खूप मजा आहे खरं म्हटलं तर. खूप मजा आहे. त्याच्यानंतर बाई जे दिवस होते मला मला इतका आनंद आहे खरं म्हटलं तर. तो आनंद माझ्या चेहऱ्यावरचा कोणी घेऊ शकणार नाही मला. जेव्हा दिवशी यूट्यूबवर माझा फर्स्ट पेमेंट स्टार्ट होईल, यूट्यूब इंस्टाग्राम मला कोलॅबोरेशन्स येतील वगैरे वगैरे. तो आनंद तसं त्याच म्हणजे असं आयुष्य पाहिजे, की दिवसातून 1 तास काम फक्त बाकी तुम्ही फक्त दिवसात झोपून राहायचं. बस हे आयुष्य मला एक ना एक दिवस मी मिळवणार खरं म्हटलं तर. ठीक आहे. धन्यवाद.